भारताचा आत्मा म्हणजे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या विश्वामध्ये आता सोलापूरच्या एका तरुण क्रिकेटरने उडी घेतलेली आहे आणि अतिशय दमदार अशी कामगिरी करत त्याने आपल्या कामगिरीच्या बळावरती भारताच्या जे काही IPLचं जे काही सगळं आता वातावरण निर्मिती होते त्याच्यामध्ये आता IPLमध्ये देखील सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीने संधी प्राप्त केलेली आहे. त्याच्या संदर्भात आपण त्याच्याशी बातचीत करूयात. अर्शिन, खरं तर खूप कमी वयामध्ये खरं तर तू अंडर-19च्या टीममध्ये खेळतोस आणि आता तू थेट IPLमध्ये देखील धडक मारणार आहेस. काय सांगशील, कसं वाटतं एकंदरीत हा सर्व प्रवास, काय त्यातला माइलस्टोन आपला असेल? खूप बरं वाटतं आत्ता सध्या IPLमध्ये एवढ्या लवकर संधी मिळाली त्याबद्दल. परत आता हेच फक्त सुरुवात. खरं तर तू मूळचा सोलापूरचा आहेस पण पुण्यात जाऊन तिथे प्रॅक्टिस केली आणि एक नाव तू स्वतःचं वेगळा ठसा जो उमटवलेला आहे. कसा हा सगळा प्रवास होता, कशा पद्धतीचं तुझी मेहनत यामध्ये कामाला आलेली आहे? मी 12 वर्षात असताना केडन्सला गेलतो आईसोबत. ते जे सिलेक्शन होते मग ते सिलेक्शनमध्ये सिलेक्ट झालो. त्यानंतर मी तिकडे प्रॅक्टिस करायला लागलो पुण्यामध्ये. पण मग सोलापुरातून कशा पद्धतीनं सुरुवात झाली? सोलापुरातले कोच किंवा पुण्यातले कोच यांनी कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं या संदर्भात कसं? सोलापुरात पहिले कोच सलीम खान म्हणून होते, सलीम खान क्रिकेट अकॅडमीमध्ये. मग त्यानंतर साऊथ सोलापूर म्हणून अकॅडमी तिकडे होतो मी प्रॅक्टिसला. त्यानंतर मग मी केडन्सला जॉईन झालो. पण मग पुण्यामध्ये आणि इथल्या एकंदरीत टीचिंगमध्ये किंवा कोचिंगमध्ये कशा पद्धतीचा फरक आहे आणि पुण्यामध्ये वेगळं काय शिकायला मिळालं त्याच्या संदर्भात काय सांग? पुण्यामध्ये चांगले बॉलरना खेळायला मिळालं. परत थोडे हाय कोचेस होते तिकडं, फॅसिलिटीज चांगल्या होत्या पुण्यामध्ये, त्यामुळं फरक पडला. पण मग आत्तापर्यंत कोणकोणत्या क्रिकेटर्सशी तुझा संवाद झालेला आहे किंवा त्यांनी तुला कोचिंग केलेलं आहे, काय सांगशील? मला आत्ता एवढ्या दिवसामध्ये KL राहुल, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा यांच्याशी भेटलो मी बेंगलोरमध्ये. त्यांनी खूप चांगलं काही सांगितलं मला. कशा पद्धतीनं या पुढच्या मॅचेस असणार आहेत? अंडर-19चा वर्ल्ड कप देखील आहे, त्याचबरोबर IPL आहे. काय अपेक्षा आहेत या सगळ्या ह्याच्या? आता सध्या पहिला आमची ट्रायंग्युलर सिरीज आहे साऊथ आफ्रिकामध्ये. त्यानंतर लगेच वर्ल्ड कप स्टार्ट होणार आहे तिकडे. सध्या तर आमच्या टीमचा एकच आहे की आम्ही अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकवावा आणि त्यानंतर पुढचं IPL. खरं तर या संपूर्ण तुझं जे काही यश आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा किंवा मुलाचं पाठबळ कोणाकोणाचं आहे? कोणाला हे सगळं श्रेय देशील? माझी आई, वडील, बहीण, आजी, आजोबा, माझे ड्रायव्हर काका आणि अजून ज्यांनी सोबत होते सगळ्यांचा हात. पुढच्या कालावधीमध्ये काय इच्छा आहे? खरं तर इंटरनॅशनल क्रिकेट हे देखील खुणावतं सगळ्यांनाच, प्रत्येक क्रिकेटरला वाटतं की त्यामध्ये खेळावं. तुझी कशी अपेक्षा आहे? माझी तीच अपेक्षा आहे इंटरनॅशनल क्रिकेट खेळायची इंडियाकडनं. तर हे होते अर्शिन कुलकर्णी. आपण पाहिलं की खरं तर अतिशय कमी वयामध्ये IPLच्या टीममध्ये देखील सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबरीनं काही दिवसांपूर्वी झालेल्या बांगलादेश सामन्यामध्ये देखील नाबाद 70 धावा करत 3 विकेट देखील पटकावल्या होत्या. त्यामुळे एक पेसर आणि ओपनर असा एक दुर्मिळ क्रिकेटर जो आहे तो आता भारतीय संघाला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.